हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने आशिष हुड्डा याला चित करीत मुतगे कुस्ती मैदान जिंकले। मुतगे येथील दमनी तलाव कुस्ती आखाड्यात श्री हनुमान कुस्ती संघटना व ग्रामस्थ मुतगे यांच्या वतीने श्री हनुमान यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते। उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने प्रारंभी जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप सुवर्ण पदक विजेता आशिष हुड्डा याच्यावर मात करीत कुस्ती मैदान जिंकले। बलदंड देहाची आणि बलदंड ताकदीची दोन्ही पोरे एकमेकाला भिडलेले 22 आणि 24 वयातले ऐन जवानीतले बालपणात काही कळत नाही आणि म्हातारपणात काही कळून उपयोगाचं नाही। अरे गड्यानो खरायचं असतंय, वाढायचं असतंय, नावारूपाला यायचं असतंय ते तरुणपणातच। म्हणून तारुण्यातलं बळ आणि तारुण्यातली वेळ कधीच वाया घालवू नका, नाहीतर भंगार व्हायला वेळ लागत नाही। कुस्ती शिकवती आम्हाला। परत एकेरी पट आणि आक्रमक ताबा किरण भगतने घेतली। पट काढायची खासियत बघितली का? नवीन पैलवानाला शिकाते एवढ्या मोठ्या बोजाला वजनाला एवढ्या चप्पल लवचिकतेने हालचाल करायची आणि प्रतिस्पर्ध्यावर ताबा घ्यायचा। अरे नाही सोपं कामी। खऱ्या अर्थानं मल्लविद्येला हा प्रेरणादायी असा उपक्रम मला वाटतोय की याच्यामध्ये त्या पैलवानांचा निघालेला कस, त्याने दाखवलेलं कसब आणि याच्यातून प्रेक्षकांना मिळालेलं एक अंतःकरणपूर्वक समाधान हे मोतियाच्या मैदानामध्ये आज खऱ्या अर्थानं बघायला, अनुभवायला आणि पाहायला मिळालं। धन्यवाद आहेत त्या संघटनेला। असाच आदर्श बाकीच्याने घेण्यासारखा आणि घ्यावा असं मला वाटतंय। असेच पैलवान या बेळगाव जिल्ह्याला येऊन लढावेत आणि त्याच्यातून बेळगाव जिल्ह्यातले पैलवान तयार व्हावेत ही याच्यातली भूमिका प्रत्येकाकडे असावी आणि याच्यातूनच कुस्तीचा आणि मल्लविद्येचा अशाच मर्दुमक्याने पुरुषार्थाने विकास व्हावा ही खऱ्या अर्थाने या मातीला, संस्काराला असणारी अभिमानास्पद गोष्ट आज मुदग्याच्या मैदानामध्ये फार चांगल्या पद्धतीने अनुभवायला मिळाली। आणि नवीन कुमार, त्यांचे वडील भाऊकांना बसतात आणि त्यांचे सर्व सहकारी यांची असणारी एकजूट, त्यांचा असणारा एकत्रितपणा, मनमिळावपणा हा सुद्धा एक आदर्श या मुदग्याच्या संघटनेनं आणि त्या पाठीशी असणारं गावकऱ्यांचं, ग्रामपंचायतीचं आणि गाव विकास त्यांच्या ज्या संघटनेचे जी एक बळ मिळालेलं आहे तोही सुद्धा या बेळगाव जिल्ह्याला एक आदर्शाचा उपक्रम या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं अनुभवायला मिळतो आहे। मनपूर्वक मी निवेदक या नात्यानं या त्यांच्या सर्व कार्याला धन्यवाद देतो, सलाम करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्याला मी लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। विजेत्या मल्लाला भावकांना पाटील पुरस्कृत चांदीचा गदा देऊन गौरविण्यात आले। महादेव पवार, कन्नड अम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।